नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक नांगरे आणि घेऊन आलोय माझा नवीन ब्लॉग, तो म्हणजे गोवा। तुम्हाला वाटत असेल मी चाललोय गोव्याला फिरायला, पण तसं नाही हो। मी चाललोय जॉबला। तर जॉबला जाताना मी मम्मीचा आशीर्वाद घेतला, मम्मीने जय सद्गुरू म्हणाली आणि निघालो मी। मग तिथे जाताना पप्पा मला सोडायला आले। हे बघा आमची गाडी MH0A1743। मग पप्पांना बाय बाय म्हटलं आणि त्यानंतरला मी निघालो। गाडी तर भेटली नाही म्हणून मी ट्रक मधून निघालो। हे बघा ट्रक। तर जाता जाता त्यांची ओळख निघाली, ते पण असे ओळखीचेच होते। मग जाता बोलत गेलो। मग मध्येच त्यांनी आणि माणसं घेतली, म्हणजे त्यांचं पण पोट आहे ना, त्यांनी पण घेणार ना माणसं, थोडीच मला एकट्याला घेऊन जाणार। मग सगळ्यांना घेऊन आम्ही निघालो। मग पुढे गेल्यानंतरला हे बघा आंबोली। हे आंबोली घाट म्हटलं तुम्हाला माहीतच असेल, आंबोली वॉटरफॉल किती मस्त आहे ना दृश्य। वातावरण तर इथलं एक नंबरच आहे, असं मस्त वाटतंय बघा हे दृश्य। पूर्ण असं आजूबाजूला झाडं आहेत आणि मधून अशी गाडी जाणं, आणि ते पण वळण तर एवढे अवघड आहेत बघा, तुम्हाला दिसतंयच। त्याच्यानंतरला आम्ही असं पुढे निघालो आणि हे काका असेच, म्हणजे अशीच ओळख झाली यांची पुढे जाता जाता। आणि ते बोलत होते की ते इथं पहिला कामाला होते, म्हणजे तिथे त्यांनी जे कणीस असतं ना, कणीस म्हणजे कॉर्न, ते तिथे विकायला होते। मग त्यांनी आपली स्टोरी सांगितली आणि त्यानंतरला ते सांगितले की ते आता मुंबईला जॉबला आहेत। मग त्यांच्याशी बोलत पुढे निघालो। बघता आंबोली वॉटरफॉल आली। मग हे बघा काका काय म्हणतायत बघा। गाडीच्या इथे इनोव्हाच्या इथे दाबा, गाडी येते। आंबोली वॉटरफॉलच्या शेजारी ट्रक थांबला व ते काका उतरता त्यांनी विचारलं, बघा काय विचारताय, कणीस खाणार काय? येऊ काय? कणीस घेतो पटकन। कुठं? मग ट्रक निघाल्यावर आता आंबोली वॉटरफॉल बघा कसा दृश्य आहे बघा, आहे ना एक नंबर दृश्य। वरून कसं पाणी पडतंय बघा। इथे कित्येक पर्यटक बघण्यासाठी येतात। मग तिथून आम्ही निघालो। मग निघता काकाने कणीस आणलं होतं, मग ते कणीस खात आम्ही निघालो। हे बघा ड्रायव्हर गाडी चालवत आहेत आणि आम्ही कणीस खातो। आम्ही त्यांना विचारलं होतं, पण त्यांनी म्हणाले मी नंतरला खातो। मग आम्ही पुढे निघालो। पुढे निघता आम्ही हे बारके धबधबे होते ना, ते बघत निघालो। हे बघा धबधबे आहेत ना एक नंबर। इकडनं म्हणजे असं पाणी पडतच असतं, म्हणजे पावसाळ्यात धबधबे। मग तिथून आम्ही पुढे निघालो। मग हे बघा धबधबे आणि बाजूला पूर्ण हरियाली, इकडनं पाणी झिम पडत होतं। एकदम असं भारी वाटत होतं, असं वाटत होतं की मी कुठेतरी पिकनिकला निघालोय, पण मी निघालो होतो ना जॉब बघायला। मग असंच आम्ही पुढे निघालो। असं आंबोली घाट वेडीवाकडे वळण आता उतरताच आम्ही सावंतवाडीमध्ये पोहोचलो। मग मला ट्रकवाल्या काकांनी सावंतवाडीमध्ये सोडलं आणि ते त्यांच्या पुढच्या कामाला निघाले। मग तसंच मी सावंतवाडी बस स्टॉपवर निघालो। मग बस स्टॉपवरून मी पणजी बस पकडली व मी पुढे निघालो। पुढे निघाल्यानंतरला मित्राला भेटलो व बीचवर थोडं फिरून आलो। हे बघा थोडेसे असे फोटो पण काढले बघा, मस्त वाटतं ना हे लोकेशन, आहे ना एक नंबर। त्याच्यानंतर फेरी बोट मध्ये बसलो आणि इकडनं तिकडनं नुसतं फुकट आहे ना, फुकटचा आनंद तर आपल्याला घेणं बरोबर जमतं। मग रात्री असंच वेळ झाला, मग आम्ही कसिनोच्या तिथे फेरी बोट आहे पणजीमध्ये, मग तिथे थोडं कसिनोच्या आसपास जरा फिरलो आणि त्याच्यानंतरला मग पुढे आम्ही रात्री रूमवर निघालो। दुसऱ्या दिवशी पणजीमध्ये हे जरा मासे पकडायची ट्रिक जरा शिकलो। बघा कसे मासे मारतायत। या भावाने जागच्या जागी त्याच्या कलेमुळे 1500 रुपये कमवले। ते बघा कसा मासा पकडतोय बघा। एक थोड्या वेळात तुम्हाला मासा कसा पकडलाय ते दिसेलच। हे बघा मासे, त्याने जागच्या जागी 2 मासे पकडले होते। बघता त्यानं 1500ची कमाई केली होती।
मासा बघा केवढा मोठा आहे ना मोठा। आणि हे बघा हे त्याने 2 पकडले होते आणि 1500ला त्याने विकला होता। त्याच्यानं आम्ही बीचवर गेलो होतो मित्रांनी मी, आणि आम्ही टॅटू काढायला टॅटू काढताना बाहेर आम्हाला बोलले होते 20 रुपये, म्हणून आम्ही उत्साह 20 रुपये म्हणजे काहीच नाही ना, म्हणून आम्ही 20 रुपये म्हणून आत गेलो होतो। पण आतमध्ये आम्हाला गंडाच लागला, म्हणजे 20 रुपये इंच म्हणजे उभं आणि आडवं दोन्ही प्रकारे बघतात। म्हणजे माझं उभं झालं होतं 3 इंच आणि आडवं झालं होतं 7 इंच, म्हणजे 21 आणि 21 गुणिले 2 42, म्हणजे 420 रुपयाचा मला गंडा लागला होता। माझ्या मित्राला तर माझ्यापेक्षा जास्तच लागला होता, पण काय करूया, आता काढलं होतं म्हणजे पैसे देणं भागच आहे। इथे बरोबर आम्हाला गंडा लागला। आणि बघा मी हातावर आता काय लिहिलंय, हे बघा टॅटू काढून झाला होता आणि मी हातावर लिहून घेतलं होतं ट्रॅव्हल। टॅटू वाल्याला शिवाय देत देत आम्ही कलिंगड बीचवर आलो। कलिंगड बीचवर जरा इकडे तिकडे फिरलो, आणि जॉबबद्दल तुम्हाला मी पुढच्या पार्टमध्ये नक्की सांगेन। त्या अगोदर लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू